लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 15 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, सुरुवातीला लपंडाव मालिकेचा रिव्ह्यू दिल्यामुळे आपल्याला या मालिकेचा रिव्ह्यू द्यायला जरा उशीर झाला बरं. तर पहा, आज मालिकेमध्ये नुसती चिडाचिडी, कंटाळी आणि फिस्करी चालू आहे. जीवा चिडलाय त्याच्या मित्रांवर आणि त्याने सांगितलंय की मला यायचं नाही आहे तुमच्यासोबत. आणि तो वैतागून म्हणतो, काय यार, सगळेच जण माझ्यावर ओरडत आहेत, दादालाही माझ्याबद्दल गैरसमज झाला आहे. आणि तेवढ्यात नंदिनी येते, तेव्हा तो नंदिनीला म्हणत असतो, थांब न गं नंदिनी, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. नंदिनीला असते घाई, तिला जायचं असतं आनंद आश्रमामध्ये, त्यामुळे ती जरा पटापटा बोलत असते जीवाशी. बोला जीवा, बोला, पण लवकर बोला. मला वाटत असतं त्याला कोणी समजून घेत नाही, फक्त नंदिनी समजून घेते. त्यामुळे तो तिला आल्या म्हणतो, बरं झालं तू आलीस, तुझीच आठवण काढत होतो. नंदिनी मग विचारते, काय झालं एवढी आठवण काढायला जीवा? जीवा म्हणतो, अगं काही नाही, ते तू समजून घेतेस ना मला, म्हणून तू ऐक ना माझं, अगं मला बोलायचं तुझ्याशी. आता नंदिनी तिचं काम करता बोलत असते, बोला ना जीवा, काही हवं आहे का तुम्हाला? आता जीवा म्हणतो, अगं नाही तसं नाही, पण नंदिनी म्हणते, बघा महत्त्वाचं नसेल ना आपण नंतर बोलूयात. जीवा म्हणतो, अगं महत्त्वाचंच आहे, ऐक ना, अगं गडबडीत असली तरी ऐक ना. नंदिनी म्हणत असते, अहो खूप कामं पेंडिंग आहे, जरा थांबता का तुम्ही? जीवा म्हणतो, अगं तू थांब ना जरा, अगं मी तुझ्या मागे येतोय ना, थांब ना नंदिनी. नंदिनी म्हणते, तुम्ही थांबा जरा, मला उशीर होतोय हो, आपण नंतर बोलू बरं जीवा. असं म्हणून आता ती निघून जाते, म्हणजे तिला जरा कामं असतात. ती म्हणत असते, सॉरी जीवा, नंतर बोलू. आता मात्र जीवा वैतागतो आणि विचार करतो, अरे सगळ्यांकडेच कामं आहेत, माझ्याकडेच कामं नाही आहेत का? नंदिनीला पण कामं आहेत, तिला वेळ नाही आहे माझ्याशी बोलायला. एकतर मी म्हणतोय मला महत्त्वाचं बोलायचं आहे, तर ती निघून गेली. नाही, आता ना मी एकटाच रिकाम टेकडा बसलोय, मी युजलेस आहे, जाऊ दे, मी ना सगळेजणं तुम्ही कामं करा, मी आपलं बसतो तुमची वाट बघत. असं म्हणून जेव्हा वैतागतो, इकडे या दोघी मायले की निवांतपणे मोदक खाताय. आता ही रम्या म्हणते, चला निदान मोदक खायला तरी मिळाले आपल्याला, म्हणजे रात्रीची झोप होते निवांत, घरचे कामं झाल्यावर एवढंच काय ते नशीब. वसू आत्याने ते मोदक आणलेले असतात बरं का स्वयंपाकघरातनं. आता म्हणत असतात की अप्रतिम झाले मोदक, रम्या खाण्याचं सुख मिळतं ते घेऊयात. आता तेवढ्यात तिथे ना पत्र येतं आहे आणि पोस्टमॅन पत्र घेऊन येतो आहे. आता खरं तर पोस्टमॅन येणं बंद झालेत, म्हणजे नक्की मला माहिती नाही आहे, पण मी असं ऐकलं होतं मागे. असो, पण यांच्या घरी आला बरं का. आता एक लेटर आलं आहे, आता त्या काय ना त्या लहान्या पोराचं, युगंधर, त्याच्या कॉलेजमधून लेटर आलेलं असतं. वसू आत्या विचारतात रम्याला, काय गं कसलं लेटर आहे ते रम्या? मग रम्या म्हणते, अगाई त्या युगच्या कॉलेजचं दिसतंय काहीतरी. मग आता त्या वसू आत्या म्हणतात, अगं आपण शोधतोय, तिथं संधी नसेल, बघ तरी उघडून काय आहे त्यात. आता ही रम्या म्हणते, अगाई कशाला त्याचं लेटर उघडायचं, आणि ते कॉलेजचं लेटर आपल्या काय कामाचं असणार आहे? पण वसू आत्या तिला खूपच आग्रह करतात रम्याला, अगं बघ तर खरी उघडून. आता ती रम्या ते लेटर उघडणार, तेवढ्यात तो युगंधर येतो आणि वसकतो जोरात या दोघींवर. मी म्हटलं ना प्रेक्षकांना, आज नुसती वसकावसकीन फिस्कारणं चालू आहे. आता तो युगंधर चिडतो आणि म्हणतो, तुम्ही कसं काय हात लावला माझ्या लेटरला? तुम्हाला सांगून ठेवतोय, माझ्या गोष्टींना पुन्हा हात लावला ना तर याद राखा. आणि तो इंग्लिशमधनं काहीतरी बोलतो त्या दोघींना, म्हणजे शिवी वगैरे देतो, समथिंग लाईक दॅट. मग रम्या चिडून म्हणते, युग एवढं काय झालं रे तुला चिडायला? तो युग म्हणतो, का नाही चिडायचं, मी तुमच्या गोष्टींना हात लावला तर चालेल का तुम्हाला? मग माझ्या गोष्टींना हात लावला तर खबरदार, मला ना अजिबात पटत नाही, तुमच्यासारख्या लोकांवर मी विश्वास ठेवत नाही. मग आता रम्या चिडून म्हणते, युग जास्ती बोलू नकोस, कारण युग तिला म्हणतो, शेम ऑन यू गाईज. मग आता वसू आत्या म्हणतात, नीट बोल ना बाबा. मग युगंधर म्हणतो, तुमच्याशी काय नीट बोलायचं, तुमचं स्टँडर्ड तरी आहे का? रम्या म्हणते, युगंधर जास्ती आवाज करू नको, तू लहान आहेस आमच्यापेक्षा, आमचा नाईलाज म्हणून ऐकून घेतोय, वाटेल ते बोलशील का आम्हाला? तुला ना भान नाही आहे, तू काय बोलतोयस त्याचं? मग लगेच युगंधर म्हणतो, चुप्पा बस गं, कोणाशी कसं वागायचं ते मला नको शिकू, तू कशी वागली घरात ते बघ आधी, मग बोल मला. आता ही रम्या पुढे काही बोलणार, तेवढ्यात वसू आत्या म्हणतात, जाऊ दे रम्या, शांत हो. बरं बाबा युग, चुकलं आमचं, नाही काय आहे ना, इथे कोणी नव्हतं म्हणूनच आम्हाला ते लेटर घ्यावं लागलं, सॉरी रे बाबा, तुझ्या मुलाचं पत्र घे आणि जा बाबा. आता लगेच रम्या म्हणते, थांब रे, काय लिहिलंय रे त्या पत्रामध्ये, एवढा चिडला आमच्यावर तू? आता तो युगंधर घाबरतो ना रम्याने असं बोलल्यावर. तो म्हणतो, तुला काय करायचं ग रम्या, तुला जेवढं सांगितलंय तेवढं करा, माझ्या गोष्टींना हात लावायचा नाही म्हणजे नाही, बस. आता असं म्हणतो चालला जातो. पण आता रम्या आणि वसू आत्याला शंका येते ना. रम्या म्हणते, आई पाहिलं का, अगं हा आपल्यावर चिडला त्याच्या लेटरला हात लावल्यावर.
मग वसुआत्या म्हणतात, हो रम्या, गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. युगसारखा मुलगा एवढा चिडणार नाही डायरेक्ट. नाही, आरतीच्या वेळेला पण टेन्शनमध्येच होता तो. त्या दिवसापासूनच मला कळलंय. नाही, घरी आल्यापासूनच विचित्र वागतोय हा पोरगा. गडबड तर आहे, कुठेतरी पाणी मुरतंय, पण कुठे हे बघावं लागेल रम्या आपल्याला. शोधूनच काढू आता. दोघी मायलेकींना काम मिळालं प्रेक्षकांनो कुरापती करायला. असो, आता बघा या युगंधरने ते लेटर घेतले आणि त्याला घाम फुटलाय. आता तो टेन्शनमध्ये येतो आणि विचार करतो, अरे बापरे, बरं झालं त्या दोघींनी हे लेटर पाहिलं नाही. हे लेटर जर त्या दोघींनी वाचलं असतं तर मला त्यांच्याच टीममध्ये सामील व्हावं लागलं असतं. आईने मला त्यांच्यासारखीच कामं दिली असती, त्यांच्यासारखा ड्रेस कोड घालावं लागला असतं आणि घरात राबावं लागलं असतं. नाही रे बाबा नाही, आता मला हे पत्र लपवावं लागेल. हे पत्र जसं या वसुआत्याच्या समोर आलं तसं घरच्यांच्या समोर आलं तर नाही बाबा नाही, असं नाही होता कामा नये, असं काही होता कामा नये. युगंधर, हे पत्र लपव, सगळ्यांपासून लपव. आता त्या वसुआत्याला आणि रम्याला पण कळलंय की माझ्या नावाचं लेटर घरी आलं आहे. आता कुठे लपवू मी हे लेटर? आता इकडे तिकडे जागा शोधतो आणि एका ड्रॉवरमध्ये ते पत्र लपवून टाकतो. आता बघा प्रेक्षकांनो, आता इथून पुढे जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवला आहे. आता यामध्ये जीवा प्रचंड चिडतो नंदिनीवर. आता नंदिनी थोडं कॅज्युअली घेते सुरुवातीला, ती थकून आलेली असते बाहेरून. जीवा बॉल खेळत असतो घरामध्येच. आता ते टप्पा खेळत असतो तो. नंदिनीला तो विचारतो, किती उशीर झाला तुला नंदिनी? नंदिनी म्हणते, हो ना झाला जरा उशीर. पण काय हो जीवा, आई म्हणत होते की तुम्ही जेवला नाहीत का? हो, का नाही जेवलात आज दिवसभर? जीवा म्हणतो, असंच भूक नव्हती. तुझा कसा ग दिवस गेला आजचा? जीवा खरं तर राग बोलत असतो नंदिनीशी, पण तिला वाटतं की हा चांगलं बोलतोय, म्हणजे नाही येत तिच्या लक्षात याचा टोन. नंदिनी म्हणते, चांगला गेला दिवस, खूप कामं होती आज, बाहेर जायचं होतं तिकडे, तर तिथे ट्रॅफिक होतं. तुमचं बरं आहे बाबा, तुम्ही घरात होतात आज, तुम्हाला बाहेर नाही पडावं लागलं. आता ती सहज बोलते बरं का प्रेक्षकांनो, पण जीवाने त्याचा गैरसमज करून घेतलाय. जीवा म्हणतो, बरोबर आहे ग तुझं, मी घरीच असतो ना, मी रिकाम टेकडाच आहे, जगातली सगळी कामं तुम्हालाच असतात. जीवाने असं बोलल्यावर नंदिनी गंमत करते त्याची. आता मी म्हटलं ना, तिला काही लक्षात आलं नाही जीवाचा काय टोन आहे नेमका. नंदिनी म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, एवढे रिकाम टेकडे आहात ना तुम्ही जीवा, की भिंतीवरती बॉल मारण्यासाठी वेळ आहे तुमच्याकडे. वा, पण काही म्हणा जीवा, लकी आहात तुम्ही. नाही, तुम्हाला काही काम नाही करावं लागत. मग लगेच जीवा म्हणतो, नाही मला तर असं वाटतं नंदिनी की मला कधी अनलकी व्हावं. नाही म्हणजे तुमच्यासारखं अनलकी झालं असतं तर बरं झालं असतं ना, मलाही कामं मिळाले असते. मग नंदिनी म्हणते, हो देव करो आणि तुमची ही अनलकी राहण्याची इच्छा लवकरच पूर्ण हो, असं म्हणून ती हसते. आता जीवाला तिचं हसणं खूप जोरात टोचतं बरं का प्रेक्षकांनो. आता तो तिच्या समोर जातो आणि म्हणतो, काय ग नंदिनी, तू हसतीयस मला सिरियसली? नंदिनी म्हणते, सॉरी, अहो मी गंमत केली तुमची. जीवा म्हणतो, अच्छा, माझं घरात बसणं तुमच्यासाठी गमतीचा विषय झाला तर बरं आहे बाबा, बरं आहे. नंदिनी म्हणते, असं का बोलताय तुम्ही जीवा, काय झालं आहे तुम्हाला? जीवा म्हणतो, आत्ता विचारतेस का तुला मला काय झालं आहे ते? नंदिनी म्हणते, का हो, काय झालं खरंच जीवा? जीवा म्हणतो, तुला सकाळपासून म्हणत होतो मी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू आणि घरातले एवढे बिझी आहात की तुम्हाला माझ्या बाजूला बसून माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाही आहे. आता नंदिनीला कळतंय की जीवा चांगलाच हर्ट झाला आहे. ती म्हणते, ऐका ना जीवा माझं. जीवा खूप चिडतो आणि म्हणतो, मला काही बोलायचं नाही आहे तुझ्याशी आणि तू एक शब्दही बोलू नकोस नंदिनी. तुझ्याकडे आलो तेव्हा वेळ नव्हता ना तुझ्याकडे, मागे फिरत होतो ना मी तुझ्या मागे. 2 मिनटं ये, बोल माझ्याशी, तुझ्याशी काही डिस्कस करायचं आहे, बोलायचं आहे. 2 मिनटं दे ग नंदिनी. बोलत होतो, पण तुला 1 सेकंद पण नव्हता ना माझ्यासाठी. आता एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. नाही, तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता ना, आता मला पण नाही बोलायचं आहे. कर तुझी सोकॉल्ड कामं कर. नाही, माझा घरात बसणं आहे ना माझं, हे बॉलशी खेळत राहणं. तुलासुद्धा जर असं रिकामटेकडं वाटत असेल ना तर अजिबात बोलू नको माझ्याशी. नंदिनी म्हणते, असं काय बोलताय तुम्ही? माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेताय. अहो, मला तुमच्याशी असं बोलायचं नव्हतं. जीवा म्हणतो, बरोबर आहे ग, बरोबर आहे, तुला असं बोलायचं नव्हतं, तसं बोलायचं नव्हतं. सगळं असं झाल्यावर सगळे असंच बोलतात ग. नाही, सगळ्यांच्या लेखी जीवा घरातली दुर्लक्षित वस्तू आहे, माहिती आहे मला काही किंमतच नाही का घरात? मला काय काम असतं नाही का? नाही, काम न करणाऱ्याला घरात काडीची किंमत नसते, हे खरं आहे. आता हे खरं बोलतोय ना प्रेक्षकांनो, मग कशाला चिडून बोलायचं?
जीवा असा आविर्भाव आणतोय प्रेक्षकांनो, जणू काही हा काम करत नाही, ते नंदिनीवर उपकारच करतोय, सगळा राग तिच्यावर काढतोय प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणत असते, असं का बोलताय तुम्ही जीवा? अहो काय झालं, असं नका ना बोलू. जीवा म्हणतो, मग कसं नको बोलू, काय बोलू सांग ना तू, जे बोलतोय ते बरोबर बोलतोय ना मी. आता असं म्हणून तो निघून जात असतो आणि मग नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते, थांबा ना जीवा. जीवा म्हणतो, या घरातल्यांसाठी माझी व्हॅल्यू शून्य आहे, किंमत शून्य आहे का माझी या घरात? कळायला लागलंय मला, घरात किंमत शून्य आहे माझी. अगं घरच्यांना कशाला, अगं माझ्या मित्रांना पण वाटतं गं की मी रिकाम टेकडाचे उपट सुंब माणूस आहे मी. अगं केव्हाही बोलवलं की जातोच मी, काही काम नसतं मला. मी माझ्या मित्रांसाठी पण नेहमी अवेलेबल असतो ना. अगं दादाला पण असंच वाटतं गं, मी काहीच कामाचा नाही आहे, मला मजा मस्ती करायची आहे, मला कामं टाळायची आहेत, हे दादाला पण तेच वाटतं. आणि काय बोललीस तू मगाशी मला? आत्ता तू तेच बोललीस ना की तुम्ही तर काय बाबा घरीच असता, तुम्हाला काय, बोलू नंतर. आत्ता कळलं नंदिनी, आत्ता कळलं, जो घरात असतो ना त्याला कोणी गिनतीतही धरत नाही, असं म्हणून तो नंदिनीसमोर जोरात बॉल आपटतो. नंदिनी घाबरते त्याला. आता जीवा चिडलाय, आता तिथे तो जाऊन बसतो खुर्चीवर. आता नंदिनी पुन्हा त्याच्याजवळ जाते आणि समजवते, अहो जीवा असं काय करताय, हे बघा मला कळतंय तुम्ही हर्ट झालात, माझ्या नकळत तोंडून असं निघालं, मी शपथ घेऊन सांगते मला असं नव्हतं बोलायचं. जीवा म्हणतो, आता काही शपथ घेऊ नकोस प्लीज, काहीही बोलू नकोस, काही आहे ना तुझ्या तोंडून खरं निघालं गं, बाकी काहीच नाही, सगळे सोपंच कार गं नंदिनी. थँक्यू सो मच नंदिनी, मला गाढ झोपेतनं उठवलंस तू, थँक्यू सो मच, तू मला रिअलाईज करून दिलंस की मी काहीही कामाचा नाही आहे म्हणून. आणि काय आहे ना नंदिनी, आता तो असं बोलतो ना तेव्हा त्याच्या डोळ्यात आलं आहे पाणी. आता जीवा म्हणतो, मला ना स्वतःला लायक बनवायचं आहे, थोडे दिवस, फक्त थोडे दिवस नंदिनी, असं म्हणून आता तो जात असतो. नंदिनी म्हणते, जीवा अहो असं काय करताय, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढलाय तुम्ही, मी काय बोलते ऐका ना माझं जीवा. आता नंदिनी त्याचा हात धरते, तो तिथून जात असतो तेव्हा. जीवा आता म्हणतो, नंदिनी हात सोड माझा, मला नाही बोलायचं आहे. नंदिनी म्हणते, ऐका ना हो. जीवा आता चिडून म्हणतो, ऐकलं नाहीस का तू, हात सोड माझा, तुला कळत नाही आहे का हात सोड म्हटल्यावर. आता नंदिनी पुन्हा म्हणत असते, अहो पण. जीवा आता म्हणतो, प्लीज म्हटलं ना तुला, हात सोड माझा, मला नाही बोलायचं आहे म्हणजे नाही बोलायचं आहे, मला आता कोणाचं काही ऐकायचं पण नाही आहे, आता फक्त मी बेडवर पडून राहायचं शिकणार आहे, असं म्हणून तो चुपचाप झोपी गेला आता. आणि आता त्या नंदिनीला आलं ना टेन्शन, अरे देवा आता हा काय तमाशा आहे नवीन. प्रेक्षकांनो टेन्शन आलं हो, टेन्शन, काय करावं आणि काय नाही. आज प्रचंड थकून गेले प्रेक्षकांनो. 3 मालिकेचा एकटीने रिव्ह्यू दिला आहे मी. लाईक करा हो प्रेक्षकांनो, लाईक करा, तेवढीच काय ती अपेक्षा करते तुमच्याकडनं, प्लीज लाईक करायला विसरू नका. तर असो, जे प्रेक्षक लाईक करतात त्यांचं मन फार मोठं आहे हां. थोडी इमोशनल ब्लॅकमेल करते तुम्हाला. असो, गंमत केली, ज्यांना आवडला रिव्ह्यू त्यांनी नक्की लाईक करा हां. तर पुढे पार्थ आणि काव्याचं सीन दाखवलं आहे. नंदिनीला आलं आहे सॉलिड टेन्शन. पार्थ आता ऑफिसमधनं आला आहे, आता ही काव्या पण घरीच बसलेली असते बरं का. कसं असतं ना प्रेक्षकांनो, काल मी थंबनेल टाकलं ना त्याप्रमाणे सांगते, साध्या लोकांना ना खूप गृहीत धरलं जातं, तसं नंदिनी आणि पार्थचंच झालं आहे. आता पार्थ आल्याला विचारतो काव्याला, बरं वाटतंय का तुम्हाला, काय. आता काव्या म्हणते, हो मला बरं वाटतंय, तुम्ही ठीक आहात ना. पार्थ म्हणतो, मला काय झालं आहे. मग काव्या विचारते, सकाळी तुम्हाला म्हटलं होतं मी ऑफिसला जा, तुम्ही तर म्हणाला होतात माझ्याकडे बऱ्याच आयडिया आहेत, तुम्ही मला काही सांगितलं नाही त्या आयडियाबद्दल, तुम्ही तर ऑफिसला गेला होतात. आता या पार्थला आठवतं की आपण जीवाला सांगितलं होतं तू जा, पण तो नाही गेला. आता ते सीन त्याला आठवतो, पण तो काव्याला काही ते सांगत नाही बरं का, तो विषय टाळतो. काव्या म्हणते, अहो काय झालं पार्थ, मी काहीतरी विचारते. पार्थ म्हणतो, अरे हां ते काय झालं काव्या, जाणार नव्हतं मी ऑफिसला, पण खूप मोठे क्लायंट येणार होते ना पावसा पाण्याचे लांबून, त्यांना आवडलं माझं काम म्हणून मग जावं लागलं मला. काव्या म्हणते, चला बरंच झालं, मग मला क्रेडिट देऊन टाका. पार्थ म्हणतो, तुम्हाला कसलं क्रेडिट द्यायचं आहे, तर कशासाठी, म्हणजे काय झालं आहे काय. काव्या म्हणते, मीच म्हणत होते ना सकाळी तुम्हाला 100 वेळेला जा ऑफिसला, तेव्हा माझं ऐकलं म्हणून तुम्हाला एवढं चांगलं क्रेडिट मिळालं तुमच्या कामाचं कौतुक झालं ना ऑफिसमध्ये. मग पार्थ म्हणतो, अच्छा म्हणजे माझ्या कामाचं कौतुक झालं, त्याचं क्रेडिट तुम्हाला द्यायचं का. काव्या म्हणते, क्रेडिट नाही, फक्त देशमुख काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे तुम्ही मला. पार्थ म्हणतो, आणलं आहे ना गिफ्ट तुमच्यासाठी. आता काव्या हे सहज बोलते, पण खरंच याने गिफ्ट आणलं म्हणल्यावरती खुश होते. आता ही विचारते काव्या, खरंच तुम्ही गिफ्ट
आणलात पार्थ? हा पार्थ म्हणतो हो सिरियसली. आता त्याने ना 2 घड्याळी आणल्या आहेत आणि तो सांगतो काव्याला की ह्या घड्याळी माझ्या क्लायंटने दिल्या आहेत आपल्या दोघांसाठी, म्हणजे मिस्टर आणि मिसेससाठी. ते म्हणाले की तुमच्या बाबतीत आम्ही रिसर्च करून आलो आहे. आता मला वाटलं आधी कंपनीच्या बाबतीत, पण ते आपल्या दोघांच्या बाबतीत बोलले. का कशासाठी माहीत नाही, पण हां आपल्याबद्दल रिसर्च करून आले वगैरे वगैरे असं बोलले आणि त्यांनी हे गिफ्ट दिलं आहे आपल्याला. आता त्यात घड्याळी असतात. पार्थ म्हणतो त्यांना खरं तर जोडीनेच द्यायचं होतं, पण तुम्ही नव्हतात ना, म्हणून त्याने जोडीचं गिफ्ट दिलं आहे या घड्याळी. काव्या आता त्या घड्याळी बघून खुश होते आणि म्हणते अगं बाई किती छान आहे हे, व्हेरी नाईस आणि व्हेरी थॉटफुल, छान माणसं आहेत तुमची क्लायंट. मग आता पार्थ म्हणतो आवडलं का तुम्हाला हे गिफ्ट? काव्या म्हणते का नाही आवडणार? मग पार्थ म्हणतो नाही ते जोडीचं घड्याळ तुम्हाला आवडलं खरंच, राग नाही आला? काव्या म्हणते नाही हो, राग कसला यायचा त्यात? अहो खरंच राग नाही आला. एखाद्या माणसाने कौतुकाने गिफ्ट दिलं म्हटल्यावर त्या माणसाचंही कौतुकच करायला हवं ना. त्यांनी एवढा रिसर्च केला आपल्याबद्दल, त्यांच्यावर कशाला चिडायचं? नाही त्यांना कुठे माहिती आपला घटस्फोट होणार आहे. आता ही सहज बोलून जाते आणि ते पार्थला लागतं, त्याचा चेहरा उतरतो. मग काव्या रिअलाईज करते आणि म्हणते सॉरी बघू घड्याळ बघू. आता ती घड्याळ बघायला जाते तेव्हा धांदरटपणा करते आणि तिच्या हातनं ते घड्याळ खाली पडतं आणि ते फुटून पण जातं. अरे बापरे. आणि मग ढंगचक लग्नानंतर चालू झालं पुन्हा प्रेक्षकांनो. आणि आता एपिसोड संपला आणि पुढच्या प्रोमोत काय दाखवलं आहे ते बघा. आता या मानिनी ताईंना सांगतो पार्थ की घड्याळ मिळाली होती पण ती फुटली काव्याकडनं. झालं हिच्या अंगात पुन्हा सासू आली. ती विचार करते त्या काव्याने मुद्दामच फोडला असेल घड्याळ. अरे देवा. प्रेक्षकांनो आता या वसू आत्या आणि रम्या बॅक टू त्यांच्या ड्रेसमध्ये आल्या आहेत. वसू आत्या जीवाच्या आयुष्यात बॉम्ब टाकणारे आणि त्याचा स्फोट नंदिनीच्या आयुष्यात होणारे असा त्या डायलॉग मारतात. आता ती नंदिनी बोलायला जाते जीवाशी, पण तो अजूनही मकडलेलाच आहे तिच्यावर, म्हणजे आकडलेला आहे. मालिकेमध्ये वेगळाच आणि अनपेक्षित असं काहीतरी ट्रॅक दाखवत आहेत ते प्रेक्षकांनो. आता बघूयात पुढे स्टोरी कशी जाते ते. आजचा एपिसोड छान वाटला ना, प्लीज प्रेक्षकांनो लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोन्ही एपिसोड कसे वाटले लपंडावचा तेही मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचा रिव्ह्यू पण आपल्या या चॅनलवर दिला आहे, बघा, लाईक करा, शेअर करा. तर मग नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा मंडळी. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.